घटक पक्ष असलेल्या भाजप आणि राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गट यांच्यातील मतभेद चव्हाट्यावर आलेत। केंद्रीय गृहमंत्री अमित शहा हे 2 दिवसाच्या मुंबई दौऱ्यावर आले होते। या दौऱ्यादरम्यान राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासह भाजपाचे प्रमुख नेते त्यांच्या स्वागतासाठी व कार्यक्रमाला उपस्थित होते। मात्र उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार या संपूर्ण कार्यक्रमामधून गैरहजर राहिल्याने सर्वांचे लक्ष वेधले गेले। समोर आलेल्या माहितीनुसार मंत्री अमित शहा यांनी उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांची भेट नाकारल्याची माहिती समोर येते। या भेटीला नकार मिळाल्यानंतर त्या मुंबई सोडून पुण्यात गेल्या आणि तिथल्या आपल्या जिजाई या निवासस्थानी कार्यकर्त्यांशी संवाद साधत होत्या। या राजकीय दुराव्यामागे प्रसिद्ध राजकीय रणनीतिकार प्रशांत किशोर यांची एंट्री कारणीभूत मानली जाते। दरम्यान प्रशांत किशोर यांनी नुकत्याच झालेल्या बिहारमधील निवडणुकीत भाजपा विरोधात भूमिका घेत यश मिळवलं होतं। असं असताना राष्ट्रवादी काँग्रेसने आगामी राजकीय समीकरणासाठी प्रशांत किशोर यांची सल्लागार म्हणून नियुक्ती केली होती आणि या निर्णयामुळे भाजपाचे केंद्रीय नेतृत्व विशेषतः अमित शहा प्रचंड नाराज असल्याचं राजकीय चर्चा वर्तुळात रंगल्या आहेत। भाजपचा तीव्र विरोध डावलून राष्ट्रवादीने प्रशांत किशोर यांची ही हातमिळवणी केल्यामुळेच हा तणाव निर्माण झाल्याचं म्हटलं जातंय। यामुळेच सुनेत्रा पवार यांनी मुंबईतील अमित शहा यांच्या कार्यक्रमापासून दूर राहणं पसंत केलं की त्यांना दूर ठेवण्यात आलं। याबद्दल वेगवेगळे तर्कवितर्क लावले जात आहे। आगामी काळात या वादाचा महायुतीच्या सरकारवर काय परिणाम होतोय हे आपल्याला थोडंच कळेलच। तर मित्रांनो, याविषयी तुमचं मत नक्कीच कमेंट बॉक्समध्ये कळवा। चॅनलला सबस्क्राईब करा।